लाजपत नगर मार्केटचा पहिला पार्ट तर तुम्ही पाहिलाच असेल, नसेल पाहिला तर लाईव्ह डायरी बाय अक्षता या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन बेलवर क्लिक केल्यावर तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही नक्की ते व्हिडिओज पाहू शकता जे तुमच्याकडून मिस झालेले आहेत। आता या पार्ट 2 मध्ये मी तुम्हाला आणखी काही लाजपत नगर मार्केटमध्ये मिळत असलेल्या वेगवेगळ्या गोष्टींबद्दल सांगणार आहे, तर हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, पार्ट 1 सुद्धा पाहून घ्या। त्या व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच आणि वर जे कार्ड असतं त्याच्यावरही मी त्याची लिंक देईलच, तर तिथे क्लिक केलं तरी तुम्हाला तो व्हिडिओ भेटून जाईल। जसं मी मागच्या वेळेस तुम्हाला सांगितलं की लाजपत नगर मार्केटचे 4 ब्लॉक्स आहेत, 1 2 3 4 ब्लॉक्स आहेत आणि साऊथ दिल्लीमध्ये लाजपत नगर मार्केट तुम्हाला भेटेल। लाजपत नगर मार्केटला सेंट्रल मार्केट हे बोलले जाते, तर इथे तुम्हाला सगळ्या गोष्टी ट्रेंडिंग गोष्टी भेटू शकतात, घरातलं सामान भेटू शकतं, क्रॉकरीज वगैरे, डेकोर आयटम्स वगैरे असे भरपूर गोष्टी तुम्हाला इथे भेटू शकतात। परत तुम्हाला इथे ट्रेडिशनल आयटम्स सुद्धा अवेलेबल होतील, वेगवेगळ्या ब्लॉक्समध्ये वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे मिळून जातील। शिवाय स्ट्रीट फूड ही तुम्ही इथे एन्जॉय करू शकता, तुम्ही इथे बजेट फ्रेंडली खरेदी करू शकता। तर आम्ही देखील इथून भरपूर साऱ्या गोष्टी घेतलेल्या आहेत, तर त्याचा व्हिडिओ तुम्हाला नेक्स्ट वीकमध्ये मिळेलच पाहायला, तर हा व्हिडिओ सुद्धा तुम्ही पहा आणि मागचे व्हिडिओ स्किप झाले असतील किंवा पाहिले नसतील तर नक्की पाहून घ्या। तर इथे आम्ही आतमध्ये सुद्धा दुकानांमध्ये काही गोष्टी पाहिला म्हणून आलेलो होतो, तर इथे ऑर्गनायझर्स आम्हाला खूप छान छान बघायला भेटले आणि रिजनेबल रेटमध्ये होते, 200च्या वर त्याची रेंज होती। तर छान छान ऑर्गनायझर्स आपण कबर्डमध्ये कपडे ऑर्गनाइज करून वेगवेगळ्या गोष्टी ऑर्गनाइज करून ठेवण्यासाठी या ऑर्गनायझर्सचा वापर करू शकतो। क्वालिटी देखील खूप छान होती, जे ऑनलाईन आपण पाहतो तर तेच ऑफलाईन प्रोडक्ट्स तुम्हाला इथे पाहायला भेटतील। ऑनलाईन आपल्याला माहीत नसतं बऱ्याच वेळेला की क्वालिटी कशी असते ते, पण इथे आपण हात लावून क्वालिटी चेक करून घेऊ शकतो। तर आम्ही इथे भरपूर साऱ्या गोष्टी एक्सप्लोर केलेल्या आहेत, ड्रेसेस, परत ट्रेंडिंग ड्रेसेस अगदी रिजनेबल रेटमध्ये आम्हाला इथे ड्रेसेस पाहायला भेटले। शिवाय पॅन्ट वगैरे वेगवेगळ्या स्टाईलचे आणि वेगवेगळ्या व्हरायटीजचे आम्ही इथे पॅन्टसुद्धा पाहिलेले आहेत, स्वेटर्स, परत गरम कपडे आम्ही इथे भरपूर पाहिलेली आहेत। आणि आम्ही ज्या सीझनमध्ये गेलो होतो तो सीझन थोडासा थंडावा देणारा सीझन होता, तर तिथे गरम कपडे आहेत ते पाहायला भेटले। बेल्टचे सुद्धा भरपूर व्हरायटीज होत्या, टॉपचे व्हरायटी होते आणि लॉंग कुर्ती, शॉर्ट कुर्तीजचे व्हरायटीज होते। तर असं वेगवेगळ्या गोष्टी आम्ही या मार्केटमध्ये एक्सप्लोर केलेल्या आहेत आणि बजेट फ्रेंडली असं हे मार्केट वाटलं। एवढंच की तुम्हाला प्रत्येक गोष्ट जर तुम्ही स्ट्रीटवरून घेत असाल तर क्वालिटी चेक करून घेणं गरजेचं आहे आणि ज्या काही गोष्टी आम्ही इथे पाहिल्या त्या सगळ्या ट्रेंडिंग गोष्टी आम्ही इथे पाहिलेल्या आहेत आणि जास्त करून कॉलेज गोईंग मुली आहेत, यंग क्राऊड आहे, त्या मुली आम्हाला इथे भरपूर दिसल्या। आणि शिवाय इथे हाऊसहोल्ड आयटम, परत डोअर मॅट्स असतील, परत डायनिंग टेबलच्या मॅट्स असतील वगैरे इथे आम्ही खूप छान पाहिलेल्या आहेत। फर्निचर साठी लागणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टी आम्ही इथे पाहिलेल्या आहेत, डेकोर आयटम्स, हाऊसहोल्ड आयटम्स, बऱ्याच गोष्टी तुम्हाला या मार्केटमध्ये वन स्टॉप सोल्युशन म्हणून तुम्ही या मार्केटला म्हटलं तरीही चालेल। मला इथली ज्वेलरी फार आवडली आणि ज्वेलरीसुद्धा आम्हाला इथे रिजनेबल वाटली। काही ज्वेलरी रिजनेबल होती, काही ज्वेलरी कॉस्टली होती, तुम्हाला इथे बार्गेन करता आलं पाहिजे, बार्गेनिंग करून तुम्ही काही वस्तू इथून घेऊ शकता। ब्लाऊजच्या सुद्धा आम्ही इथे वेगवेगळ्या व्हरायटीज पाहिल्या आणि खूप छान छान ब्लाऊज देखील इथून तुम्ही घेऊ शकता। 600 700 800च्या वर अशा रेंजचे ब्लाउजेस आम्ही इथे पाहिले। कर्टन्स म्हणजे जे घरामध्ये लावायचे जे कर्टन्स असतात ते सुद्धा आम्ही इथे पाहिले, रिजनेबल रेटमध्ये आणि भरपूर व्हरायटी होत्या। आम्ही या मार्केटमधून काही बेडशीट्स आणि पिलो कवर घेतलेले आहेत, ते मी तुम्हाला पुढच्या एपिसोडमध्ये दाखवेनच। तर काही गोष्टी खूप छान भेटतात आणि क्वालिटीसुद्धा खूप छान भेटते। आम्ही ज्या काळात गेलो होतो त्या काळात भरपूर गर्दी होती, गर्दीतसुद्धा आम्ही भरपूर गोष्टी एक्सप्लोर केलेल्या आहेत। तर हे पहा, अगदी युनिक अशी डिझाईन असलेले आणि फॅशनेबल असे ब्लाऊज आम्हाला इथे पाहायला भेटले, जे 1000च्या वर त्याची कॉस्ट होती। तर जे फॅन्सी
वापरतात त्यांच्यासाठी हे ब्लाउजेस खूप छान वाटले। इयरिंग्सच्या खूप व्हरायटीज पाहायला भेटल्या, टॉप, परत कुर्तीज, ड्रेस मटेरियल वगैरे भरपूर पाहायला भेटले। आणि जसं जसं सीझन असेल किंवा जशा जशा ओकेजन गोष्टी असतील किंवा ओकेजनल असेल त्याप्रमाणे इथे तुम्हाला व्हरायटीज पाहायला भेटतात। तर इथे आम्हाला छान असे ऑक्साईडचे ज्वेलरीसुद्धा पाहायला भेटली आणि रिजनेबल रेटमध्ये होते सगळ्या ऑक्साईडच्या ज्वेलरीसुद्धा आणि ट्रेंडिंग होते। ज्या मुली मोठे मोठे इयरिंग्स वापरतात त्यांच्यासाठी तर हे बेस्ट व्हरायटी होते। आणि स्ट्रीट फूड तर तुम्ही विचारूच नका, आम्ही अफलातून मज्जा केलेली आहे स्ट्रीट फूडची। आणि एवढं स्ट्रीट फूड खाल्लं तरी पण त्याचा साईड इफेक्ट म्हणून काहीही झालेला नाही। तर एवढे छान छान आणि युनिक असे स्ट्रीट फूड आम्ही इथे एन्जॉय केलेले आहेत। तर तुम्ही इथे पाहू शकता 650, 1200, 850 अशा रेंजमध्ये तुम्हाला इथे ड्रेस मटेरियल पाहायला भेटले असतील। मुलांसाठी लागणारे स्टेशनरी आयटमसुद्धा आम्ही इथे पाहिलेले आहेत। तर छान मज्जा आली, मस्त एन्जॉय केला आम्ही तर। आणि हे लाजपत नगर मार्केट एक नंबर मार्केट आहे। तुम्ही न्यू दिल्लीमध्ये गेलात तर लाजपत नगर मार्केटला नक्की व्हिजिट। भरपूर गोष्टींचे रेट्स जे आहेत ते मी तुम्हाला इथे दाखवण्याचा आणि सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर तुम्ही या मार्केटमध्ये नक्की जाऊन खरेदी करू शकता। तर इथे आम्ही बेडशीट पाहत होतो, जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं, तर बेडशीट आणि पिलो कवर याची आम्ही खरेदी केली होती। आणि इथे एक मोठं असं वस्त्र फॅब्रिकचं शॉप आहे जे खूप फेमस आहे। इथे तुम्ही या शॉपमधून खरेदी करून तुम्ही तुमचे ड्रेस कस्टमायझेशन करून घेऊ शकता। तुम्हाला ज्या पद्धतीने म्हणजे जसं फॅशन डिझायनर्स वगैरे असतात जे कस्टमाइज करून युनिक ड्रेस तयार करतात त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथून मटेरियल घेऊन तुम्ही तुमचा ड्रेस कस्टमाइज करून घेऊ शकता। तर हे एक आम्हाला खूप युनिक वाटलं आणि मस्त वाटलं। जे फॅशन डिझायनर आहेत ते इथे येऊन मटेरियलची खरेदी करू शकता। तर हे आम्ही काही किचनमध्ये लागणाऱ्या क्रॉकरीजच्या गोष्टी पाहत होतो। तर युनिक अशा छान गोष्टी पाहायला भेटल्या। ट्रे आहेत किंवा चॉपिंग बोर्ड आहे, बाउल आहे, परत घरात लावण्यासाठी डेकोर आयटम आहेत, असे वेगवेगळ्या गोष्टी आम्हाला इथे पाहायला भेटल्या। 200, 250, 500च्या रेंजमध्ये या गोष्टी तुम्हाला इथे मिळून जातात। आणि छान वाटलं अगदी की मोठं घर असेल आणि भरपूर वेगवेगळ्या गोष्टी, शोपीसेस, डेकोर आयटम्स ज्यांना लावण्याची घरामध्ये सवय आहे किंवा घर सजवण्याची ज्यांना सवय आहे ते इथून बऱ्याच गोष्टी घेऊन नक्की जाऊ शकतात। बार्गेनिंग केली तर प्राइससुद्धा कमी होऊ शकते। तर अशा पद्धतीने हे मार्केट आम्ही मस्त एन्जॉय केलेले आहे, एक्सप्लोर केलेले आहे। तुम्ही सुद्धा माझ्यासोबत हे मार्केट नक्कीच एक्सप्लोर केले असेल आणि नवीन गोष्ट तुम्हाला पाहायला भेटली असेल। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, फ्रेंड्स फॅमिलीमध्ये सुद्धा शेअर करा। चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील आणि तुम्ही माझे व्हिडिओज सगळ्यात अगोदर पाहू शकता आणि एन्जॉय सुद्धा करू शकता। आणि नवनवीन अशीच माहिती मी प्रत्येक वेळी तुमच्यासाठी घेऊन येत असते। मस्त ट्रॅव्हलिंग व्लॉग्स असतात, ब्युटी हॅक्स, ब्युटी टिप्स, ट्रिक्स असतात, किचन हॅक्स असतात, परत फॅमिली व्लॉग्स असतात जे तुम्ही एन्जॉय करू शकता। तर त्यासाठी माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा। अशा काही पॅन्ट्सची आम्ही खरेदी केलेली आहे, तर ते तुम्हाला पुढच्या माझ्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल की आम्ही कोणकोणती गोष्टींची खरेदी केलेली आहे, शॉपिंग केलेली आहे, त्याचा एक वेगळा व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटेल। तर आम्ही बऱ्याच गोष्टी घेतलेल्या आहेत ज्या आम्हाला खूप छान वाटल्या, रिजनेबल वाटल्या आणि आम्ही खूप एन्जॉय केलेला आहे। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल। पार्ट 1 सुद्धा नक्की पाहून घ्या आणि दिल्लीचे बरेच व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत। तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केल्याशिवाय तुम्हाला ते व्हिडिओज पाहायला नाही भेटणार आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा। तर पुढचा व्हिडिओ लवकरच येणार आहे। आम्ही कोणकोणत्या गोष्टींची खरेदी केलेली आहे आणि काय काय घेतलं आहे हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल। तर चला पुन्हा आपण लवकरच भेटूयात अशा छान छान आणि मस्त मस्त व्हिडिओजमध्ये। तोपर्यंत टेक केअर, बाय बाय।